उस्मानाबादचं धाराशिव, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झालं. आता आणखी एका शहराचं नाव बदलणार आहे. ज्या शहराचं नाव बदलणार आहे ते आहे सांगलीचं इस्लामपूर. इस्लामपूरचं नाव बदलून लवकरच ईश्वरपूर केलं जाणार आहे. केंद्राकडे तसा प्रस्ताव देखील पाठवण्यात आलाय. आता नाव बदलेल तेव्हा बदलेल, पण त्यामागची एक इंटरेस्टिंग गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. 1986 साली खरं तर बाळासाहेब ठाकरेंनीच म्हटलं होतं की सांगलीचं इस्लामपूर हे इस्लामपूर नसून ते ईश्वरपूर आहे. तेव्हा त्यांनी तिथेच सभाही घेतली होती. पण तुम्हाला माहितीये का याच इस्लामपूरचा उदय केव्हा झाला होता? उत्तर मध्ययुगात आदिलशाही राजवटीच्या काळामध्ये इस्लामपूर नगराची स्थापना झाली होती असा उल्लेख आढळतो. इथे मुस्लिम बांधवांची संख्या जास्त असल्याचंही अनेक जण दावा करतात. पण इंटरेस्टिंगली इस्लामपुरात मंदिरांची संख्या ही उल्लेखनीय आहे. मंदिरं जास्त असल्यामुळे या भागाचं नाव आधी ईश्वरपूर होतं असाही दावा केला जातोय. आता असं सगळं असलं तरी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की सांगलीच्या या शहरात हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समाज गुण्यागोविंदाने आनंदाने एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होतात. एक आदर्श समतेचं चित्रही नेहमीच दाखवत आलेत. त्यांचं नाव कदाचित बदलेल, पण त्यामुळे इथल्या समतेला कोणताही धक्का लागणार नाही हे मात्र नक्की. तुम्हाला इस्लामपूरचं ईश्वरपूर झालेलं आवडेल का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा.